हाय गाईज. कॅश म्हणलेलं तेवढेच मागणं लागलं. चला आत्ता आम्ही चाललोय फिरण्यासाठी. आता बघू कुठल्या कुठल्या मंदिरात फिरतोय. पहिलं काम जे आहे आपलं ते थोडं गाडी चालू नाही केली आपण. मॅडम मी ते टाकले. आपल्याकडे फक्त 60 रुपये कॅश आहेत. अख्खं पाकिट मोकळं. आता बघू 60 रुपयाचं इथं काय घेतलं जात आहे बघू. आणि ताईचा बड्डे म्हणल्यावर थोडंसं काहीतरी गिफ्ट म्हणून घेण्यासाठी थांबलेलो आहे आम्ही. कॅश म्हणलेलं तेवढेच मागणं लागलं. 60च रुपये का पाहिजे नाही घे ना. अरे घे. अरे जा रे घे. बायकांचं असतं असं घे म्हणलं की घ्यायचं नाही. आणि 60 रुपये लास्टचे म्हणलं की अहो धरा 20 रुपये तर राहू दे म्हणतात. असले जाऊ दे काय बोलायचं नाही. बायकांना काय बोलायचं नाही तर लय हे होतं. घरी गेलं की जेवायला भेटत नाही. नाही तर घे ना घ्यायचं असं हे डुप्लिकेट वाटायला रे. हो मोये आम्ही चाललो होतो चेंज करण्यासाठी. आणि एवढं मारून चालली निघून. एक हे घेतलंय दुसरं हे बायकोसाठी वाटतंय का लहान लेकरासाठी वाटतंय. तुम्ही कमेंट्स करून सांगा मला. आणि एक क्लच जरा. आत्ता आपण आलोय धायरेश्वर मंदिराच्या बाहेर. आज समोरचा बाजार असतो. बाजार मग पब्लिक बघा कशी. पब्लिक बघा आणि गर्दी किती आहे बघा. आता सध्याला कमी आहे. थोडंसं हे होतं टायमिंग अजून संध्याकाळचा. मग पब्लिक बघायची. कधी संध्याकाळचा जवळपास राहत असाल तर येऊ शकता इथं. आणि हे आपलं फेवरेट धायरेश्वर मंदिर. आणि धायरेश्वर मंदिरच्या महादेवाची सगळ्यात भारी मूर्ती इथं पण आहे राईटला. हां मते नगर. रामची मुळे नाही तुमचं ब्लॉग चालू काय. हाय गाईज. ऋषीच्या घरी आणि आमचा पोरगा हे मार ना. मर 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 त्याला मर 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 मर. परत बसलं मर मर. आता पिलू माया कर ना. डॉगू आहे ना. माया कर नको माया कर. आम्ही बिझी आहेत ग बाय. हा बाय आता आपलं डॉग आहे. आपला डॉग इकडे. जाय बघा आता कोणी जाय. इथं मोठ्याने बोललं तरी चालतंय. इथं एवढे लाजत काजत नाही करायचं. दया मार. झोपले होते. दया मार. दया मार. 2 मिनिटात मी आवरून बाहेर. फरक आहे केस रस्त्याने विचारले. तेच की मग काय फरक आहे. दया मार. मी बी झोपलेलो. मी उठलो. आत्ता आपण आलोय स्वामीनारायण मंदिरला. चला स्वामीनारायण मंदिरमध्ये बघू आता काय काय आहे काय नाही. ए हसा थोडं हाय बाय. सूर्या
हो. नानले म्हणून होते. शौर्य इकडे ये. शौर्य शौर्य बाळा इकडे ये. ये. गाळ हाटले ते पाय गाळ हाटले लय गारडले. तरी बी नडते ना. पाय थकलेत तरी उभा राहायचे. शौर्य सगळी आले तर मागणं सगळी येतात. एवढं घेतलं जवळचे लोक. हॉटेल कसं वाटलं? बोल पाटकणी, हॉटेल कसं वाटलं? जेव्हा जेव्हा हे लागले तुझं हॉटेल कसं वाटलं? मस्त होतं, आवडलं मला. बघ ना ते आवडलं आली. कसं वाटलं जेवण? खूप छान. तुला कसं वाटलं? अजिबात नाही आवडलं. भंगार, नवरा पण भंगाराने होता. तुला काय वाटलं रे? मला असं वाटतं की हे हॉटेल जे होतं ते हॉटेल फक्त जे घरगुती जेवायला आलेत बाहेरनं, जे घरगुती बाहेरनं जेवायला आलेली आहेत त्यांच्यासाठी तर हे हॉटेल नाही आहे. हे हॉटेलमध्ये मला टेस्टमध्ये फक्त एक दोन भाज्या फक्त आवडल्या. त्याच्यातल्या दुसऱ्या भाज्या तर मला असं जेवण झालं पण पोट फुगल्यागत वाटतं आहे, पण अजून खाऊ वाटत नाही, पण खाण्यात इंटरेस्टेड नाही. म्हणजे कशामुळं काय मला माहिती नाही. ह्या बेसिक गोष्टी थोड्याफार अनुभवल्या, त्या अनुभवलेल्या आहेत. आणि आनंदी डायनिंग हॉल आहे सेंगर रोडला लेफ्ट साईडला बसस्टॉप आनंदनगर माणिकबाग इथं बसस्टॉप जे आहे तिथं आनंदी डायनिंग हॉल हे हॉटेल काय नाही म्हणलं तर 20 वर्षाचं जवळपासचं हॉटेल आहे. सगळ्यात जुनं सेंगर रोडचं हॉटेल हे आहे. पण ज्याचे जिभेला टेस्टी क्वालिटी आहे म्हणजे मसाले हे ते खाण्याचे त्यांच्यासाठी हे हॉटेल नाही आहे. हॉटेल फक्त हे कसं की तुम्ही सॉफ्टली घरगुती खाण्यासाठी जर कुठलं हॉटेल हुडकत असाल तर हे हॉटेल एक नंबर आहे घरगुतीसाठी. आणि ज्याला सपक आवडतं, सपक म्हणजे जे ब्राह्मण जेवतात, ब्राह्मणला कसं ब्राह्मण जी हे आहेत ते त्यांना सपक जास्त खाऊ वाटतं, तिखट जास्त आवडत नाही, मसाले जास्त आवडत नाही, त्यांच्यासाठी हे हॉटेल नाही आहे. मसाल्यांसाठी हे हॉटेल नाही आहे. हे हॉटेल फक्त सपक साल नॉर्मली खाण्यासाठी जेवण करण्यासाठी हे हॉटेल एक नंबर आहे.